आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळवण्याकरिता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेनं कुणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही। त्यातच आता वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानासाठी शिंदे गटानं केलेला अर्ज MMRDAनं स्वीकारलाय। वांद्रे कुर्ला संकुलातील 2 मैदानं कार्यक्रमांसाठी भाड्यानं देण्यात येतात आणि यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटानं तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेनं अर्ज केलेला होता। मात्र शिवसेनेनं अर्ज केलेलं मैदान आधीपासूनच आरक्षित असल्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आलाय। परिणामी दोन्ही गटांना जर शिवाजी पार्कची परवानगी मिळाली नाही तरी शिंदे गटाकडे BKC MMRDA मैदानाचा पर्याय सध्या उपलब्ध आहे। शिंदे गटाचा दसरा मेळावा BKC वर, MMRDA कडून ग्रीन सिग्नल। उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे? अद्याप BMC कडून निर्णय नाही। शिवाजी पार्कवर की अन्यत्र? मात्र मूळ शिवसेना शिवाजी पार्कवर ठाम। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे 2 स्वतंत्र गट निर्माण झाले। त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तयार झालेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ही परंपरा पुढे कोण सुरू ठेवणार याबाबत मोठा पेच निर्माण झालाय। यावरून राजकारणही सुरू झालंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी 2 महिने आधीच महापालिकेकडे रीतसर अर्ज देखील दाखल केला गेलाय, पण त्यांना अद्याप यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही। तर शिंदे गटही शिवाजी पार्कवरच मेळाव्याकरता आग्रही होता। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे कुर्ला संकुलातील BKC मैदानावर MMRDA कडून शिंदे गटाला परवानगी मिळालेली असल्यानं शिंदे गटाचा दसरा मेळावा आता BKC वर होणार आहे। तर दीपक केसरकरांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। ज्यांना मेळावा घ्यायचा आहे त्यांनी त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना निमंत्रित करावं आणि मग ते तुमच्या स्टेजवर येतात की नाही हे लोकांना कळेल। एकीकडे हिंदुत्ववादी फक्त तुम्हाला पक्ष हा तुमच्या स्वार्थासाठी पाहिजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा वापर करायचा आणि बाळासाहेबांनी वाढवलेला हा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जातोय हे बघण्याचं दुर्दैव महाराष्ट्राच्या जनतेवर यावं। त्याच्यासारखी दुसरं काही दुर्दैवी बाब महाराष्ट्राचे असेल असं मला वाटत नाही। तर तिकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार यावर ठाम आहेत। की MMRDAनं त्यांच्या गटाला परवानगी दिली आणि त्यामध्ये असं सबब सांगितलं की त्यांचा अर्ज पहिला होता। हाच जर विषय असेल, हाच निकष असेल तर शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला अर्ज गेलेला आहे आणि म्हणून प्रथम अर्ज आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आता परवानगी मिळाली पाहिजे। त्याही पलीकडे जाऊन सांगतो हे गलिच्छ राजकारण थांबवलं पाहिजे। हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांनी दिले त्या मंचावरून सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार देणार का असा थेट सवाल केलाय शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी। तर शिवाजी पार्कवर आतापर्यंत दसरा मेळावा घेत होते त्यांचा मेळावा खरा असं स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी। एकनाथ शिंदे साहेब हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत, हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत। त्यामुळे ही विचारांची लढाई आहे। जो कोणी ते विचार घेऊन पुढे चाललेले आहेत त्याने त्या मैदानावर सभा घ्यावी हे आमचं मत आहे। तर आम्ही घेऊन चाललेलो आहे। तर आम्हाला लोकांचं मत काय आहे, लोकांनी की हा वारसा विचारांचा वारसा कोण पुढे घेऊन चाललेला आहे त्यांनी ती सभा घ्यावी। शिवाजी पार्कवर आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत होते, तो त्यांचा हक्क आहे असं मला वाटतं। आता त्या पक्षातून फुटून जर कोणी बाहेर गेलं असेल तर त्यांना वेगळं मैदान द्यावं मुंबईत। शेवटी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी BMC कुणाला परवानगी देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी पर्यायी जागांचा विचार म्हणून सध्या तरी एकनाथ शिंदेंनी आघाडी मारल्याचं दिसून येत आहे। जर मूळ शिवसेनेला रेड सिग्नल दिला तर मात्र त्यांच्या समोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचे नेते शिंदे गटामध्ये असल्यामुळे शिवाजी पार्कात शिंदे गटच दसरा मेळावा घेऊ शकतो असं मत भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्यक्त केलेलं आहे।
प्रश्न शिवाजी पार्कवर होणाऱ्या जाहीर सभेचा मला वाटतं की जर खरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना ही जर एकनाथ शिंदेंची आहे आणि जनतेच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या देशातल्या जनतेच्या मनामध्ये जर एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असेल तर जनतेला निश्चितपणे एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यातला सोनं लुटायला किंवा विचार ऐकायला निश्चितपणे आवडेल. शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांना ब्लॅकमेल करण्यात आलेला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. सरनाईक फॅमिली निर्दोष असेल तर भाजपनं माफी मागावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राजकीय विचार बदलल्यावरती ईडी येत नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. भाजपनं प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केलं. क्लोजर रिपोर्ट नंतर विरोधकांचा निशाणा. भाजपनं सरनाईकांची माफी मागावी. सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीची मागणी. शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांना MMRDA टॉप सिक्युरिटी घोटाळ्यात दिलासा मिळाल्यानंतर आता विरोधकांनी भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर प्रताप सरनाईकांवरचे घोटाळ्याचे आरोप आणि त्यानंतर मिळालेल्या क्लीन चिट क्रोनॉलॉजी पाहता सरनाईकांची उघड ब्लॅकमेलिंग झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. आज तुम्ही म्हणता की आमच्या समोर काही पुरावेच नाहीत, मग तुम्ही पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यावर आरोप केले मग ते खोटे होते का हे कबूल केलं पाहिजे. त्याच्यामुळे इधर भारतीय जनता पक्षाने सरनाईक फॅमिलीची हात जोडून माफी तरी मागावी आणि जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. पण केवळ सुप्रिया सुळेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सरनाईक प्रकरणावरून शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले. आणि आता त्याच ईडीने सर्व चौकशी केलेली दिसते आणि आता प्रताप सरनाईक यांच्यामध्ये कोणताही दोष नाही त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये अशा निष्कर्षापर्यंत ईडी आलेली दिसते. हे सगळं परिवर्तन कशामुळे झालं हे महाराष्ट्राला आणि देशाला समजू शकतं असं मला वाटतं. आता विरोधकांनी सरनाईकांच्या माध्यमातून आरोप सत्र सुरू केल्यानंतर शिंदे समर्थकांकडून याला प्रत्युत्तर दिलं जातंय. विरोधक राजकीय खेळी करून दिशाभूल करत असल्याचं उत्तर केसरकर यांनी दिलंय. हे राजकीय खेळी आहे. तो कसं आहे की क्लोजर रिपोर्ट एखाद्या यंत्रणेने दिल्यानंतर तो कोर्टाने ॲक्सेप्ट करायला लागतो आणि तो जर योग्य असेल तर कोर्ट तो ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्ट केला तर याचा अर्थ तो रिपोर्ट बरोबर होता असाच त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे उगाच लोकांची दिशाभूल करण्यात काय अर्थ नाही. सरनाईक साहेब जर निर्दोष होते म्हणूनच त्यांना ती क्लीन चिट मिळालेली असेल असं मला वाटतं. आणि एकंदरीतच प्रताप सरनाईकांची ईडीतून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारला घेरलं जातंय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपाच्या सत्रात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीत नीती आयोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही एक आयोग स्थापन केलं जाणार आहे. दरम्यान हे आयोग सर्व क्षेत्रात राज्य नीती आयोगासोबत काम करणार आहे. तसंच पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे. दरम्यान या शेतकऱ्यांनाही लवकर मदत केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील एक इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ही तयार करायची आणि त्या दृष्टीने एक महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही पण प्रेझेंटेशन केलं. एक नीती आयोगानेही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे मदत होऊ शकते या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या गोष्टीला तत्वतः संमती दाखवली आहे की अशा प्रकारचे एक इन्स्टिट्यूट आम्ही महाराष्ट्रात तयार करू. लवकरच या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा निर्णय आम्ही घेऊ आणि ही इन्स्टिट्यूट कशी असेल त्याच्या अंतर्गत काय काय येईल या सगळ्या गोष्टी त्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या नंतर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. कुर्ल्यामध्ये बंट समाजाच्या विश्वस्तरीय संमेलनाला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या संमेलनात बोलताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली। माझा आडनाव शेट्टी असतं तर माझ्या नावावरती 2 ते 4 हॉटेल्स असते असं वक्तव्य केल्यानंतर सभागृहामध्ये हशा पिकला। असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे बंट समाजाचं योगदान नाही। जशी दुधात साखर विरघळते तसा बंजारा समाज इतरांसोबत मिसळतो असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीसांनी काढले। निवेदन करते हुए जय अण्णा ने कहा कि मैं कई बार बंट संघ के कार्यक्रम में आया हूं, इसलिए अब ऐसा लगता है कि मेरा नाम देवेंद्र शेट्टी फडणवीस है। मैं तो बहुत खुशी के साथ शेट्टी नाम लगाने को तैयार हूं, क्योंकि शेट्टी नाम लगाने से 2-4 तो होटल मेरे नाम पे हो जाएंगे। जिसे दूध में शक्कर मिलती है, उसी प्रकार से हमारे बंट लोग जो है वो वहाँ की व्यवस्था में मिल जाते हैं। उस व्यवस्था से उनको अलग नहीं किया जा सकता। और जैसे शक्कर दूध की मिठास बढ़ाती है, वैसे ही आप लोगों ने मुंबई और महाराष्ट्र में आके मिठास बढ़ाने का काम किया। और आज ये विश्व सम्मेलन हो रहा है। मैं नायकला हरीश शेट्टी जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि इतने अच्छे कार्य उनके तत्वावधान में शुरू हुए। जो हमारे गरीब लोग हैं, जो बेघर है, उनको घर देने की बात हो, बहुत ही अच्छा कार्य है। पिछले समय में आया था तो हमारे विद्यार्थियों को स्कॉलरशिप देने की बात हो, उनकी शिक्षा की व्यवस्था करने की बात हो। सच तो ये है कि सामाजिक संगठन का काम यही है। हम लोग समाज में जो आगे बढ़ जाते हैं, उनकी ये जिम्मेदारी होती है कि जो समाज में पीछे रह गए उनकी तरफ हाथ बढ़ाकर उनको भी हम साथ में लाए। और ये काम बहुत अच्छे तरीके से बंट संघ के माध्यम से यहाँ होता है। ये बहुत महत्वपूर्ण है। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेवर टीका केली आहे। इतकी मोठी लोकसंख्या असूनही मुंबईत खेळांसाठी सुविधा नाहीत, तसंच शिवाजी पार्कमध्ये महिला खेळाडूंसाठी शौचालय नाही आणि त्यामुळे महिला कपडे कुठे बदलणार असा खोचक सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे बीएमसीकडे खेळांचं धोरण नसल्याची टीकाही त्यांनी केली। दरम्यान पंतप्रधान मोदी हे टेक्नो सेव्ही आहेत, मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता नाहीये, ते फक्त अडवणूक करताना दिसतात असा खोचक टोलाही ठाकूर यांनी लगावलाय। यावेळी बोलताना त्यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरूनही अनुराग ठाकूर यांनी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं। कल मुझे खेल मैदान में जाने का अवसर मिला। मैं किसी मीटिंग में जा रहा था, उसके साथ लगता ही मैदान था, तो बाकी मैदान तो कीचड़ से और पानी से भरा हुआ था। उस मैदान के एक छोटे से हिस्से में एक बास्केटबॉल का कोर्ट था जिसके ऊपर लोग क्रिकेट खेल रहे थे। ये मजबूरी देखी जा सकती है। युवा खेलना चाहता है लेकिन सुविधाएं नहीं। तो हमने उस दिशा में भी उनसे बात की कि क्या क्या बनाया जा सकता है, आइए इकट्ठे मिलकर प्रयास करें, यहाँ पर बनाएंगे। लेकिन 17,000 से ज़्यादा शायद अभी भी ऐसी रिक्वायरमेंट और है जो कम्युनिटी टॉयलेट्स की केवल है, जहाँ लाखों लोगों को उसकी सुविधा मिलेगी। तो इतने भरे शहर में अगर शौचालय की सुविधा ना हो तो आप कल्पना कर सकते हैं महिलाओं के ऊपर, बुजुर्गों के ऊपर, बच्चों के ऊपर, आम जनमानस के ऊपर क्या बीतती होगी। अगले 2 साल का लक्ष्य बीएमसी ने रखा था, तो संख्या बताते हुए भी शर्म आती है। जो गरीब का हक था वहां तक वो भी नहीं पहुंचाया गया। ये क्यों अनदेखी की गई पिछली सरकार के समय, और बीएमसी के यहाँ पर अधिकारी कर्मचारी और जो बीएमसी के जो चलाने वाले नेता बैठे, मैं उनसे पूछना चाहता हूं क्यों रोका गया। ये तो गरीब का हक था, मोदी सरकार ने दिया लेकिन गरीब के लिए दिया था, रोका क्यों है। अब उनसे अनुरोध किया कि अगले 2 महीनों में ज्यादा से ज्यादा ऐसे रेड़े फड़ी वालों को, ठेले वालों को, गरीब जो दुकान चलाते हैं उनको ये मौका मिल सके। केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मराठी सिने आणि नाट्य क्षेत्रातील कलाकारांची भेट घेतली। कला क्षेत्राला भेडसावत असलेल्या अनेक अडचणी यावेळी कलाकारांनी अनुराग ठाकूर यांच्या समोर मांडल्या। प्रसाद लाड,
ऑन शिवाजी पार्क असा दसरा मेळाव्याला छत्रपती शिवाजी पार्कवर नेमकी कोणती शिवसेना सभा घेणार यावरून राजकीय घमासान सुरू आहे आणि आतापर्यंत खरी शिवसेना शिंदेंसोबत आहे असं देखील त्यावेळेला म्हणण्यात आलं. ज्या पद्धतीने मंत्री साहेबांनी इंटरॅक्शन केली तेव्हा खरोखरच त्यांचे मनापासून धन्यवाद. ही स्पोक सो वेल. इतका म्हणजे आमच्या लोकांनी खूप सुंदररित्या त्यांना व्यक्त होता आलं, त्यांच्या सगळ्यांच्या समस्या त्यांना सांगता आल्या आणि त्यांनी सुद्धा आम्हाला असं आश्वासन दिले तर तुम्ही एक स्मॉल टीम फॉर्म करा, तुमच्या समस्यांचे पत्र लिहा, ज्या ज्या डिपार्टमेंटला मला बोलावं लागेल त्यांना मी बोलवीन, तुम्ही दिल्लीला या एक स्मॉल डेलिगेशन घेऊन आणि आम्ही नक्कीच ते लवकरात लवकर करू. बसायची सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ सेन्सॉर बोर्डाची गोष्ट असेल किंवा प्राण्यांच्या संदर्भातलं एक जे मंत्रालय आहे जिथे आम्हाला परमिशन घ्यायला लागते कुठल्याही सिनेमाच्या रिलीजच्या आधी, त्याच्याशी संबंधातला विषय असेल किंवा सिंगल स्क्रीनचा विषय असेल, जीएसटीचा विषय असेल आणि त्याच पद्धतीने रेल्वे आणि ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतल्या संस्था आहेत तिथे शूटिंग करण्याचा इश्यू असेल तर ज्याचा संबंध केंद्र सरकारशी आहे डायरेक्टली, अशा सगळ्या समस्या आम्ही अनुरागजींसमोर मांडल्या आणि त्यांनी अतिशय पॉझिटिव्हली त्याच्यावरती विचार करून काम करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं. तर ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई करत 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याला ताब्यात घेतलेलं आहे. नालासोपाऱ्यातून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हुलास यादव असं या 45 वर्षीय माओवाद्याचं नाव आहे. तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता, तसंच माओवादी संघटनेचाही तो सदस्य आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकानं त्याला ताब्यात घेतलेलं आहे. तर एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार हुलास यादव हा रविवारी पहाटे नालासोपारा इथल्या रामनगर इथल्या धानवेतील एका चाळीत औषध उपचारांकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार पथकानं सापळा रचत या ठिकाणी छापा टाकून यादवला ताब्यात घेतलं. हुलास यादव हा मूळचा झारखंडच्या डोळगा इथला रहिवासी आहे. तो सन 2004 पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. एटीएसने एक अतिशय चांगली कारवाई या ठिकाणी केलेली आहे. जो नक्षलवाद्यांचा प्रमुख ज्याच्यावर 15 लाख रुपये रिवॉर्ड होता आणि तो नालासोपाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी लपलेला होता, त्याला पकडण्यात आलेला आहे आणि झारखंडच्या हवाली आता त्याला करण्यात येत आहे. याच्यामुळे नक्षलवादी चळवळीला एक मोठा धक्का बसणार आहे. एक अतिशय चांगली कारवाई ही आपल्या महाराष्ट्राच्या एटीएसने केली आहे आणि म्हणून मी एटीएसचं अभिनंदन करतो. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक कोंडीमध्ये मुंबई जगात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलंय. सर्वसामान्य मुंबईकरांचं वर्षातील सुमारे 121 तास वाहतूक कोंडीत वाया जातात. पश्चिम द्रुतगती मार्ग सुसाट असला तरी मेट्रो प्रकल्पाचं काम, त्यामुळे पडलेले खड्डे तसंच बेशिस्त वाहन चालकांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. मुंबईकरांना दररोज सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीच्या यादीत भारतातील बेंगळुरू आणि नवी दिल्लीचा 5वा तर पुण्याचा 11वा क्रमांक आहे. तर वाहतूक कोंडीमध्ये कशा प्रकारे वेळ वाया जातो तेही आपण पाहतोय. कोंडीमुळे वाया जाणारा वेळ हा मुंबईकरांचा तब्बल 121 तास इतका आहे. बेंगळुरूमध्ये राहत असाल तर 110 तास. नवी दिल्लीतही तीच स्थिती आहे. 110 तास या वाहतूक कोंडीमुळे वाया जातात. तर पुणेकरांचे देखील 96 तास या वाहतूक कोंडीमुळे वाया जातात. आणि आता वेळ झाली आहे आणखी एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. मंत्री संजय राठोड या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरतीच होणार असा निर्धार खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे, ते थांबवलं पाहिजे असंही ते म्हणाले. दीपक केसरकरांनी सावंतवाडीतील कार्यालयातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचे फोटो हटवलेत. 4 महिन्यांनी हे फलक हटवलं. त्या जागी भगव्या रंगाचा नवा फलक लावला गेलाय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत.
सुप्रिया सुळे राजकारणात येतील असं वाटलं नव्हतं, पण त्यांनी आपला अंदाज चुकवला. पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. मनपा निवडणुकीसंदर्भातल्या सर्व्हेनुसार भाजपचा अनेक ठिकाणी पराभव होतोय, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तर क्लोजर रिपोर्टनुसार प्रताप सरनाईक आणि कुटुंब निर्दोष असेल तर भाजपनं जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. भ्रष्टाचारी उमेदवारांना मतदान करू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. पुण्यातील छात्र संसदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. बुलढाण्यात बोलताना त्यांनी अजित पवारांवरती टीका केली. अजित पवार चमचेगिरी कधीपासून करायला लागले असं वक्तव्य गायकवाडांनी केलं. नाशिकमध्ये काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागीय कार्यकर्त्यांचं मंथन शिबिर झालंय. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस ओबीसी अध्यक्ष अजय सिंग यादव यांच्यासह बड्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अमरावतीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं 24वे राज्य अधिवेशन होतंय. 3 दिवसीय अधिवेशनाची सुरुवात भव्य रॅलीनं करण्यात आली आहे. इरविन चौकातून रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं गोदावरी नदीनं पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलंय. गोदा काठावरील सर्व मंदिरांना पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय. मुसळधार पावसामुळे पालघरमधील मुसराणे ग्रामपंचायत हद्दीतील घोडविंदे पाडा इथल्या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुलाजवळ अडकून पडली. त्यामुळे एका कुटुंबाला भर पावसात चिखल तुडवत मृतदेह खांद्यावर घेऊन जावा लागला. नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये. पाण्याची आवक वाढल्यानं विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून 1340 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडाऱ्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली असल्यानं जिल्ह्यातील तलाव 100% भरलाय. तर साकोली तालुक्यातील शिवनिबांध तलाव ओव्हरफ्लो झालाय. हा बंधारा नागरिकांना भुरळ घालत असून हा नजारा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. पालघरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. वाडा भिवंडी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जळगावच्या येवती, रेवती आणि जामठी शिवारात ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. भिवंडीमध्ये महावितरणमध्ये काम करणारा एक कर्मचारी विजेच्या तारांना लटकल्याचा व्हिडिओ समोर आलाय. जवळपास 15 ते 20 मिनिटं हा कर्मचारी विजेच्या तारांना लटकलेला होता. यावेळी त्यानं मदतीसाठी याचनाही केली, मात्र जवळपास कुणीही नसल्यानं हा कर्मचारी खाली वाहत असलेल्या नदीत कोसळला आणि यानंतर हा कर्मचारी हरवला. मात्र शोधकार्यानंतर हा कर्मचारी मृतावस्थेत सापडल्याची माहिती रेस्क्यू टीमनं दिली आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये बिबट्याच्या बछडा जो आहे तो मृतावस्थेत सापडला. बिबट्याच्या बछड्याच्या अंगावरती कोणत्याही जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीयेत. प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याच्या बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर यात संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या ज्यांचा आढावा आपण महामुंबईच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18